4ला उठलो बोललो अजून वेळ 5ला जायचं 4:30 आई जेवली डायरेक्ट 5ला. याला मी 16 कॉल केले 16. जय श्रीराम पब्लिक, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गाईज आपण निघालोय सिद्धिविनायकला. 5:42 झालेत. भरपूर थंडी आहे भाई. जॅकेट वगैरे घातला नाही जिमला निघताना, तरी जॅकेट घालतो भाई मी. पहिला आता आर्यनला घेतो. आर्यन आणि मी दोघंच चाललोय आम्ही. पाच वाजता निघायचा होता, 5:30 झाले निघता निघता. आता 6 पण वाजतील. संकष्टी चतुर्थी आहे पहिलीच. गर्दी भेटली तर भेटेल आपल्याला, थोडीशी भेटेल सकाळ सकाळी लवकर गेल्यावर. बघूया कसा काय. गाड़ी पार्किंग वगैरह तो केले. निकालो आता. आर्यन आलाय कॉलेज के नाम से बैग लेकर. लवकर का रे उठला ना एवढा? हा, किती फोन करत होतो तुला मी. 4ला उठलो. हो हो हो. अरे ऐक आर्यन थांब, मी दाखवतो किती फोन केले तुला. 4ला उठलो बोललो अजून वेळ 5ला जायचं 4:30 आई जेवली डायरेक्ट 5ला. याला मी 16 कॉल केले 16. माहित आहे का? अरे जागत ना म्हणजे थंडीत एक जागत नाही. मारा है क्या? बघ तर भाई आपण जस्ट 7 वाजता परफेक्ट आलो आहे का. 1 मिनिट बाकी आहे 7ला. नाही नाही, मागच्या वेळी आलो ना भरपूर गर्दी होती. यावेळी काही गर्दी नव्हती. तर भाई एक नंबर दर्शन झाला. व्हिडिओ वगैरे जास्त काय काढत नाही. दर्शनाला आलो, दर्शन घेणार भाई. आता बाकीचे पण मंदिर आहेत, आपण मागे केले नव्हते, करून घेऊ आपण. कसं झालं आर्यन दर्शन? लगेच एक नंबर. वाटलं नव्हतं एवढा लवकर होईल. पटापट झालाय दर्शन. तर भाई प्रसाद वगैरे तर घेतलाय आणि दर्शन एकदम भारी झाला. दर्शन 15 मिनिटात दर्शन झालं. 7:30 वाजले. 7:30 आम्ही 8 वाजेचा एक अपेक्षा ठेवली होती, 8 साडेआठ वाजतील म्हणून. आणि हे बघा बाप्पा बघा. पुढे जायचं का दुसरीकडे आता फिरायला? कुठे जाणार? जास्त काही ब्लॉग बनवला ना मी येताना. रिझन थंडी पण भरपूर वाजत होती आणि भाई आपण दर्शनाला आलोय. रांगे पाटील, आपण अशी कधी घेणार बसची मजा, कधी घेऊ शकतो? आर्यनकडे कार्ड आहे मस्तपैकी. पैसे भरायची गरज नाही लागली आम्हाला. 54 रुपये होते कार्ड मध्ये.
म्हणजे ते गुगल पे कसं ना, म्हणजे आपण जे फास्टॅगला भरतो तसं. फास्टॅग सारखं. तर भाई आम्ही लालपरीला आमच्या सोडले. ट्रेन पकडायची. आता ट्रेन पकडणार. आता आम्ही आमच्या ट्रेन कुठल्या कलरची असते? व्हाईट आणि ब्लूच असते. आमच्या ब्ल्यू परी नाही तर पर्पल परीला पकडू आता आम्ही. हा पण मंदिर वाटतं एक. मंदिर वाटतोय मला. अरे मागे काय? हा ते मागे आहे पण मंदिरच असेल हा. हो तेच. दगड जरी फेकत. हा एकदम भारी वाटतं. नको दगड नको भाई. तुम्हाला इथे टाकायची असेल ना 1000ची गोणी आहे. एक 1000ची 3000च्या 3 गोणी आहेत. आर्यन आपला मोठा काम झाला ना भाई, नक्कीच टाकूया. हा नाही रे, मी नाही काय टाकत आहे भाई. मी चाललोय आता ठेशल साईडला डायरेक्ट. धंदा भारी आहे यांचा. हा धंदा एक नंबर. फ्री ऑफ कॉस्ट. थांब रे, गाडी बघ. गाडी कसं पण टॅक्सी. तो भाई अपन ट्रेन पकड़ू. आला स्टेशन. दोस्तों कभी तो ना ट्रेन का सफर भी करना जरूरी है. कारण की आपल्याला जर्नी समजते. जर्नी ट्रेनची जर्नी आहे का भाई. रोज कार नको. हा रोज कार नको. कार म्हणजे एक कधीतरी अशी लाईफ काढली पाहिजे का भाई. रोज काय ती स्कूटी काढायची, गाडी काढायची न जायचा. तुझा काय म्हणणं आहे आर्यन? माझं काय म्हणणं आहे, मी तर आमची ट्रेनवाली जिंदगी. आमच्याकडे काय नाही, हे असं एक सर्व खोटं आहे गाईज. माझ्याकडे दाखवायचं वेगळं असतं आणि करायचं वेगळं असतं. कार कुठे माझ्याकडे. तर भाई आपण आलो आता स्टेशनला. भाई जाताना उभा राहून गेलो आणि येताना मस्त बसून येतो. एकदम भारी. आर्यन स्टोरी टाकतोय बस मधली. गोल्ड इज गोल्ड. कॉपीराइट. तर भाई आर्यन गेला कॉलेजला आणि आपण गाडी पार्किंग केली होती ना, तिथे आलोय. गाडी 35 रुपये पार्किंग आहे, पण सेफ आहे भाई. टोईंगला कुठे जाईल त्यापेक्षा सेफ राहिलेलीच बरी आहे. हा भाऊ असतो इथे, कधी पण बघावं तेव्हा हा असणारच ना इथे. रात्री असो, संध्याकाळ असो, सकाळ असो. काय बोलतो? केस बिस भारी हेअरस्टाईल केल्या.